पडघा टोल नाक्याच्या विरोधात मनसे व उबाठा गट 17 जुलै रोजी मोर्चा काढणार। गेल्या अनेक वर्ष भिवंडी नाशिक महामार्गावर अपघात होत असून खडवली फाटा येथे अनेक अपघात होऊन अनेक लोक दगावली आहेत। तसेच अनेक सर्व्हिस रोड हे अतिशय निकृष्ट आहेत व त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत। याचा फटका येथील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्याचे कारण देत उबाटा गटाचे नेते प्रकाश भोईर, मनसेचे शैलेश बिडवी तसेच कुडबी सेनेचे भगवान सांबरे यांनी नुकताच पडघा येथे पत्रकार परिषद घेऊन 17 जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर केले आहे। याबाबत बोलताना प्रकाश भोईर यांनी सांगितले की कितीही पोलीस प्रशासनाचा दबाव आला तरी सुद्धा हा मोर्चा निघणारच, यातील मात्र शंका नाही। तसेच जोपर्यंत रस्ता भिवंडी नाशिक महामार्ग सुस्थितीत होत नाही तोपर्यंत टोल आकारणी बंद करावी अशी सुद्धा मागणी यावेळेस करण्यात आली। इंडिया न्यूज 88 साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। साठी अंडरपास होण्यासाठी सर्व्हिस रस्ते होण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून अनेक वेळा मोर्चे काढले। आम्ही NS3 नाशिकच्या ऑफिसला शेकडो फेऱ्या मारल्या। आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन आलो। खडवली अंडरपास मध्ये जवळजवळ 30-40 लोक मृत्यू पावलेले। शेरेकेरपाडा चिपीपाडा इथे सर्व्हिस रस्ते होण्यासाठी अनेक वेळा आम्ही अर्ज विनंत्या केलेले, अनेक त्यांना पुरावे दिलेले। विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही, तिथे सुद्धा 15-20 लोक मृत्यू पावलेले आहेत। बादाणे अंडरपासमध्ये सध्याची परिस्थितीला आज रस्ता खराब झालेले आहे। अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी करत असताना सुद्धा त्यांनी सर्व्हिस रस्ता केलेला नाही। म्हणून आम्ही 17 तारखेला शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे आणि पडघा विभागातल्या या परिसरातल्या सर्व सामाजिक संघटना ह्या मोर्चामध्ये सर्व सामील होणार आहेत। आणि अगदी 3-4 हजार लोकांचा मोर्चा पोलिसांनी आणि अन्य प्रशासनाने किती आमच्यावर दबाव आणला तरी आम्ही टोल नाक्यावर हा मोर्चा आयोजित केलेला आहे। जोपर्यंत ही कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका बंदच राहील, यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी भूमिका घेतलेली आहे।